हो आसा गोंय विधानसभेच्या कामकाजाचो नियाळ. शाळांक मदले सुटयेत खाणाचे जिन्नस सप्लाय करपी आप मजत गटांची बिलां 3 म्हयन्या भितर क्लियर करतले. ही बिलां आतां ऑनलायन पद्दतीन क्लियर करपाक यंत्रणा चालीक लायता अशें आश्वासन मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिलें. आप मजत गटांनी तांची बिलां थकीत उरचे न्हय म्हणून बिलां वेळार दिवची, तशेंच भुरग्यांक खाणाचे जिन्नस तयार करतना ताचो पुष्टीक दर्जो बरो आसपाक जाय, तशेंच रांदतना नितळसाण आसपाक जाय. जे गट हे नेम पाळीनात तांचेर मात सरकार कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या. तशेंच आप मजत गटा वरवीं जे गट खाणाचे जिन्नस पुरवण करतात तांचे कंत्राट बंद जावचे ना अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांक अक्षय पात्र ह्या संस्थे वरवीं मदले सुटयेच्या खाणाचे जिन्नस सप्लाय करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिली. सुमार 20% विद्यार्थी मदले सुटयेन दिवपी खाणाचे जिन्नस खायनात. ग्रामीण वाठारांतले विद्यार्थी हे जिन्नस खातात, मात शारी भागांतले विद्यार्थी संबंधीत खाणाचे जिन्नस खायना अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. मदले सुटयेन दिवपी खाणाचे जिन्नसाचो प्रस्नोत्तराच्या वराक केल्लो. स्पीकर सर, मिड डे मील जे आसा हो फ्लॅगशीप प्रोग्राम आसा आणि हो लॉन्च केल्लो गव्हर्नमेंट ऑफ इंडियान अंडर पोषण आणि हो इंटरनॅशनल वुमेन्स डे 8 मार्च 2018 बेसिकली टू टार्गेट मालनरिश भुरगीं. आणि हे आमच्या गोव्यान न्यूट्रिशन खंयचे दिवपाक जाय हाच्या खातीर एक कमिटी फॉर्म केली आणि न्यूट्रिशन कमिटीच्या अंडर जो डायरेक्टर आमचो एज्युकेशन असलो तो चेअरमॅन असलो, असिस्टंट डायरेक्टर असलो, FDA ऑफिसर्स असले, न्यूट्रिशनिस्ट आशिल्ले, हेडमास्टर्स असले, सगळे स्टेक होल्डर असले. आणि ही पहिली मिटींग जी जाल्ली ती 30 मार्च 2022 जाल्ली आणि हातून 24 मेनू आयटम डिसायड जाल्ले. कन्सिक्वेंटली परत एकदा मिटींग जाली ही 12 मे 2022 जाली आणि हे 24 आयटमांतल्यान 14 आयटम केले. तिसरी मिटींग जाली ती 25 मे 2022 आणि हांच्यांनी हे कितें केलें की जे मेनू आमी दितलो तो सायक्लीक करपाचो म्हणजे मंथली. आणि फायनल मिटींग जाली 31 मे 2022 तेन्ना कमिटीन कितें सांगलें की हो जो आमी मेनू दितलो तो वीकली दितलो, म्हणजे ह्या विकाक आसा तो फुडल्या विकाक ना आणि तो मेनू परत तिसऱ्या विकाक दितलो. तुमकां जाय जाल्यार ते मेनू कसो आसपाक जाय तो हे कमिटीन डिसायड केल्लो तो सांगता. जस्ट फॉर एकाच विकाचो सांगता. सोमार दिसा बटाट्याची भाजी विथ दाल, मंगळार दिसा स्वीट हे मूग उसळ, बुधवार दिसा मिक्स व्हेजिटेबल इडली किंवा चना भाजी विथ पाव, ब्रेस्तार दिसा व्हेजिटेबल खुर्मा विथ चपाती आणि शुक्रार हरभराचो चाट आणि शेनवार दिसा लाडू आसपाक जाय. परत हो दुसऱ्या विकाक दुसरो आणि रिपिटेशन. आता स्पीकर सर, म्हजो एकूच मुख्यमंत्र्याक प्रश्न आसा की हो मेनू जो तुम्ही फॉलो करतात तुमच्या मिड डे मिलाक काय ना, आणि जर ना दुसरो खंयचो जर मेनू तुम्ही फॉलो करतात जाल्यार तो मेनू खंयच्यान डिसिजन म्हणजे कोणी डिसायड केलो? स्पीकर सर, डॉक्टर चंद्रकांत शेटये बाय प्रोफेशन डॉक्टर असल्या कारणान आमच्या भुरग्यांक नक्की कितें जाय त्या खातीर ते डिटेलान मेन्यून गेले. बरी गजाल आसा, खरोखरूच आसा. कारण पयले फावटी कोणी तरी आमदारान त्या भुरग्यांचो जो मिड डे मील दिता पळय न्ही ते भितर कितें कितें आसचें म्हणजे ही स्पेसिफाय ऑन दॅट मेनू. म्हणजे बाबा 8 दिसा 6 दिसाचो मेनू सोमार ते शेनवार त्या मेनून म्हणजे डेली एकूच मेनू टायपचो दिलो जाल्यार कोण खावचे ना. ओके, त्या खातीर तो कितें कितें आसचो हेज्या इतके डिटेलान गेले आणि तेच्यांनी डिटेलान सगळं सांगला. हांव सांगना भितर फूड ग्रेन्स परत आसत अशें म्हणजे फूड ग्रेन्स कितें आसचे, पल्सीस कितें आसचे, व्हेजिटेबल कितें आसची, ऑयल कितली घालची आणि इन्क्लुडींग द सॉल्ट आणि हे कितले आसचे. आमचे एक्सपर्ट्स असता पळय न्ही तांच्यांनी मेळून तुमकांय खबर आहे म्हणजे FDA एक्सपर्ट्स असता, आमचे डायरेक्टर, परत पेरंट्स हाची जी कमिटी आसा तुमीच सांगले की तांच्यांनी मेळून ठरयला. स्पीकर सर, आम्ही 100% डायरेक्टर ऑफ एड्युकेशनचे आमचे असिस्टंट डायरेक्टर हे ऑब्जर्व करतात. ताच्या खातीर आमचे कडेन 2 इन्स्पेक्टरूय आसात आणि आमचे कावन्सिलर्स बाकीची टीचर्स हाची कमिटी आसा. टायम टू टायम हे पळोवपा खातीर आणि हो शेड्यूलय आमी दिल्लो आसा. आमी तोच मेन्यू तुमी जो सांगता पळय 8 दिसांक व्हरायटी हे सगळ्या इस्कॉलान म्हणजे इन्क्लुडींग अवर गव्हर्मेंट एडेड सगळ्या गोंयभरच्या इस्कॉलान हो मेनू दिवचो आणि तोच मेनू आमी दिता. एक्चुअली जर कोणी चूक करता कोण जर दिना आसत जाल्यार तुमी म्हाका पळोवचें. काय आमचे एक्चुअली जे आसा पळय न्हू हे खरें म्हणजे आमकां थंयसली PTA कमिटी आणि टीचर स्कुलाचे हेंच्यांनी तो मेनू जर दिना जाल्यार तेंच्यांनी आमकां कंप्लेन करपाची आसता आणि जर कंप्लेन केल्या उपरांत टायम टू टायम आमी त्या सेल्फ हेल्प ग्रुपांचे बंदय करता.
हे 2-3 कारणां खातीर बाबा तुम्ही क्वालिटी दिना, तुम्ही क्वांटिटी दिना, तुमची टेस्ट बरोबर ना, परत त्यांच्या वचून आम्ही चॅक करप, हे सगळें करता. बट एज फॉर एज आमच्या डिपार्टमेंटाच्या सोर्सिसा प्रमाणे 100% ते सांगता पळय न्ही, तोच मेनू जो आहा पळय न्ही, तो मेनू आम्ही मेंटेन करपा लायता. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यान सांगले जो न्यूट्रिशन कमिटीन मेनू दिला तो दिता म्हणून. ऍक्च्युअल फॅक्टाक तो मेनू आम्ही दिना आणि एक एलएक्यू एकूच आसा भितरलो पाव आम्ही काढला आणि आता चपाती घालपाक लायल्या, कारण तितून पाव बंद केला. फाटले फावटी पावाचेर डिस्कशन जाल्या उपरांत. अदरवायज द मेनू इज सेम. पाव मध्ये आम्ही बऱ्याच डिस्कशनाच्या उपरांत पाव काढून उडयले. स्पीकर सर, जो न्यूट्रिशन कमिटीन मेन्यू दिल्लो जो ह्या विकाक आसा तो दुसऱ्या विकाक ना, पहिल्या विकाचो तिसऱ्या विकाक. वेरेज एलएक्यून तुम्हीच आन्सर दिल्ले आसात, मिड डे मील मेनूक आन्सर दिल्ले आसात आणि ताचेर तुम्ही बरयल्यात तो हांव वाचता आणि हो एव्हरी वीक होच हे जाता. सो न्यूट्रिशन कमिटीचो खंयच जायना, तो वाचता हांव. सोमार दिसा पोटॅटो भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली. मंगळार दिसा मूंग भाजी विथ चपाती मिक्स व्हेजिटेबल पुलाव. बुधवार दिसा छोले चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली. ब्रेस्तार दिसा पोटॅटो भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल पुलाव. फ्रायडे वटाणा भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली आणि शेनवार दिसा व्हेज कुर्मा विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल पुलाव. कॅलरीज बी त्यांच्यानी दिला ते बरोबर दिला. कॅलरीज 450 कॅलरीज दिला, प्रोटीन 12 ग्राम्स दिला आणि हो एव्हरी वीकली हो रिपीट जाता. सो न्यूट्रिशन कमिटीचो जो आसा, जी कमिटीन 4 फावटी मिटींग घेतला तो फॉलो जायना. म्हजी एकच मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट आसा की हो जो मेनू तुम्ही हे करता, जो आता हो जो तुम्ही दितात त्यातून सदांच ही भाजी बी आसा, हो मेनू ह्याच्या बरोबर कोरिलेट जायना. सो तातूंत तुम्ही सर मातसो तुम्ही ह्या मेनून लक्ष घालपाचें सर. ओके स्पीकर सर, एक्चुअली मेनू जो आहा पळय न्ही, ईच डे आम्ही त्यांच्यानी सांगला पळय न्हू, एक्चुअली त्या मेन्यू आमच्या कमिटी आहा त्याच्या प्रमाणेच आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शनूय दिला की त्याच्या प्रमाणे दिवचो. व्हेरीज एखाद्या दुसऱ्या दिसा जाता. एकदा म्हणजे स्कुलाची पीटीए आणि हेडमास्टर्स हे मेळून त्यांना एखाद्या वेळी चेंज कर, बाबा हे भुरगे आमच्या सारखे खायना, म्हणजे पुलाव खावपाक गोंयचे भुरगे सहसा पळयनात. पुलाव स्पेशली ते पयलीं भाजी पाव खाताले, आता ती चपाती पाव. म्हणजे तुम्ही जो छोले आणि चपाती म्हटला पळय न्हू, त्या ती छोले आणि चपाती, त्या ती पुलाव दंपा म्हणजे 10:30-11 वरांचेर पुलाव खावपाक कोणूच पळयना. ते एकदा काही चेंजीस करतात म्हणजे हेडमास्टर, बट इन कन्सेंट विथ द पीटीए. एकदा ते आमकां इन्फॉर्म करिना, बट ते आमचो जो इन्स्पेक्टर असता किंवा जो सुपरवायझर असता ताका इन्फॉर्म करता. बट तरी सुद्धा आम्ही न्यूट्रिशियस डायट दिवचो हो फॉलो करता. तुमची सजेशन्स जी आसा पळय त्या डिपार्टमेंटाक कळयता आणि तीच फॉलो आम्ही करपाक लायता. दोष आशिल्ले जमनी पोंदच्या लायटीच्या केबलिंग चवथी पयली दुरुस्त करून दिता अशें आश्वासन वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सभागृहात दिलें. आमदार दिगंबर कामत हांणी प्रस्नोत्तराच्या वरात मडगांवच्या संबंदीत लायटीच्यो 94 लायनी दोशी आसात, हातूंतल्यो 17 लायनी दुरुस्त जाल्ल्यात जाल्यार 77 अजूनय ना दुरुस्त आसा अशें सभागृहाच्या नदरेक हाडून दिलें. हाका लागून थळाव्या लोकांक परत परत लायट पुरवणीच्या प्रस्नाक तोंड दिवचें पडटा अशें तांणी सभागृहाच्या नदरेक हाडलें. तशेंच सिवरेज आनी उदकाची जोडण्यो घेतना खणिल्ल्यान ह्यो लायनी तुटतात अशें तांणी सांगलें. अशी कामां करतना थळाव्या खात्यांनी वीज खात्याक कळीत करचें. तशेंच जोडणी घेतना खणपाचें काम सुरू आसतना थंय वीज खात्याचो कर्मचारी आसचो अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. स्पीकर सर, आज सध्या सगळे गोंयभर अंडरग्राउंड केबलिंग घालतात. कन्सेप्ट बरो, की एक इम्प्रेशन आसता की अंडरग्राउंड केबलिंग घाले जाल्यार फॉल्ट कमी जाता आणि पावराची क्वॉलिटी बरी आसता, पावर रेग्युलर मेळटा. पूण हांवें एक प्रश्न विचारलो स्पीकर सर, की मडगांव कॉन्स्टिट्युएन्सीक कितले फॉल्ट जाल्या फ्रॉम 2023. म्हाका रिप्लाय मेळिल्लो आसा की 7/4/2023 थंयच्यान 16/7/2024 पर्यंत 94 केबल फॉल्ट्स जाल्यात. कितले रिपेअर केले म्हणजे तातूंतले 17 सुमार रिपेअर केल्या. म्हणजे 77 केबल फॉल्ट्स हे आज पर्यंत काडनासतना उरल्यात. म्हाका एकच विचारपाक जाय, इतले फॉल्ट कित्या खातीर जातात बेसिकली एक, आणि हे फॉल्ट एवॉयड करपाक जाता काय कितें? कारण म्हज्या लक्षांत खूब फावटी कितें जाता स्पीकर सर, कोण तरी एक्सकवेशन करता, सिवरेजाचे पायप घालपाक एक्सकवेशन करता, वॉटर सप्लायाचे पायप घालपाक तो JCB घालता, आणि तो JCB घालून एक्सकवेट करता आसतना केबल बी सगळें काडटा.
विल मिनिस्टर टॉक टू दीज डिपार्टमेंट्स किंवा तांचे डिपार्टमेंटा कडेन उलोवन तांचे प्रायर परमिशन खंय केबल आसा जाल्यार पळोवप चॅक करपाक जाय. हे डेली जाता. खंयचेय केबल तुट्टा म्हणटात आनी मशीन घालें आनी तोडलें म्हणटात. मातशें विल मिनिस्टर टेल मी. फर्स्ट क्वेश्चन सर. स्वाती भाषे हेजे 94 फॉल्स मडगांव कस्टडियेंत जाल्या आनी म्हजे म्हायती प्रमाणे मॅक्झिमम फॉल्स इमिजिएट काडपाचो प्रयत्न जाला आनी हे सगळे जे फॉल्ट काडटा आसतना आमकां प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर्सांक घेवन हे फॉल्ट काडचे पडले. हांव काडपाचो उलयना. फॉल्ट्स एवॉयड करपाक जाता. जे पळय आतां मशीन घालून केबल उडयतात. आज पर्यंत कोणीच ही जी लायन आसता ती लायन करेक्ट वे मार्किंग करपा खातीर कोणीच प्रयत्न करूनाशिल्लो. तो चालू केला आमी. म्हणजे लायन घातले नंतर ती खंयच्या सायडीन आसा, उजवे सायडीन आसा रस्त्याच्या काय दावे सायडीन आसा, ते मार्किंग आमचें चालू जाला आनी त्या प्रमाणे ते मार्किंग वॉटर सप्लाय पायपलायन जे आसा ते मार्किंग आनी त्या नंतर सिवरेज आनी ह्याचे शिवाय बाकीचे जे कितें खंडा बी हे सगळे हेचेर तांकां जी एनओसी दिता बाकीचे खंडाची ती आयदर PWD रस्त्या वयल्यान दिता किंवा इतर दुसरे डिपार्टमेंट दिता आनी त्या खातीर एक सामंजस्यपणान हे सगळें करपाची आवश्यकता आसा. हे केबल वर्क अंडरग्राउंड केबलिंग हे मोठ्या प्रमाणात चल्ल्या कारणान हे सगळे करपाक जाय आनी त्या खातीर आमचो प्रयत्न दोनूय डिपार्टमेंट एकठांय जावन हे काम करपाची आवश्यकता आसा आनी ते आमी करतले. केरळच्या वायनाड पालसणा कोसळिल्ल्या वाठारांत बलराम फाउंडेशनाच्या 200 कार्यकर्त्यांक घेवन श्रमधाम उपक्रमावरवीं घरां बांदून दितले अशी माहिती आयज सभापती रमेश तवडकार हांणी शून्य वराक दिल्या. ह्या मदत उपक्रमाक गोंयकारांनी वांटो घेवचो अशें आवाहन सभापती रमेश तवडकार हांणी केलां. हे शिवाय आमदार मंत्री हांणी तांच्या परीन अर्थीक आनी हेर पद्दतीन मजत करची अशें आवाहन तांणी ह्या वेळार सभाघराच्या वांगड्यांक केलें. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयच्या मुख्य सचिवान केरळाच्या मुख्य सचिवाकडेन उलोवप करून गोंय राज्याकडेन उलोवप करून मजत करपाचें मान्य केल्या अशी माहिती दिली. सगळ्यां खातीर हांव एक निवेदन करतां की केरळांतल्या वायनाडांत निसर्गाचो कोप जावन सुमार 350 जाणांक मरण आयला आनी हजारांनी लोक बेघर जाले. हाच्या संदर्भाचो दुखवट्यात ठराव आमी सभाघरांत घेतलेलो आसा. मनीसपणाच्या नात्यान श्री बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीन हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन 200 समर्पित कार्यकर्त्यांक घेवन बेघर जाल्ल्या लोकांक मदत करपा खातीर आनी तशेंच श्रमदान योजने अंतर्गत घर बांदपाचो संकल्प घेतलेलो आसा. हांव सगळ्या गोंयकारांच्या वतीन सभाघराच्या वतीन सगळ्यांक आव्हान करतां जेका कोणी स्वयंसेवक नात्यान कामाक येवपाचें आसा तशेंच सदन आशिल्ल्या लोकांनी शक्य ती आर्थीक मदत करची. हांगा सभाघराचे आमदार आनी मंत्र्यांक हांव विनंती करतां मानवतावादी कार्याक तुमी तन मन धन सगळ्यांनी मदत करची. माननीय मुख्यमंत्र्यांक आव्हान करतां एज ए मुख्यमंत्री म्हणून एक गोंय सरकार म्हणून जे आसा न्ही ह्या कामाक तुमी सहकार्य करचें अशें अपेक्षीत धरतां. स्पीकर सर ऑलरेडी आमी कलेक्टर आमचो CS वायनाड हांगासर त्यांच्या कलेक्टरां कडेन उलयला आनी त्यांच्या कडल्यान आमकां जी मदत कितें तांकां गरज आसा ती तांकां आमकां कळय म्हटल्या म्हणजे ज्या पद्दतीचे तांकां जर अर्जन्सी कितें आसत जाल्यार आमी धाडटा हे ऑलरेडी कळयता. CS आमचे त्यांच्या CSा कडेन उलयत आसा त्या खातीर तेंच्यांनी स्पेसिफिकली आमकां कितें धाड अशें काय अजून कळोवंक ना बट तशें धाडले आसत म्हणजे बाकीचे कडधान्य कितें म्हणजे लागता ते तांकां कितें लागता ते धाडपाची आमची तयारी आहा. तांच्या CSा कडेन उलयता तेंच्यांनी कळयलें जाल्यार सरकाराच्या वतीन धाडले वयता. ओके.